मेळघाटातल्या धारणी तालुक्यामधील धुळघाट व डबका मार्गे जाणारी अकोला ते खंडवा ब्रॉडगेज रेल्वे लाईन पूर्वीप्रमाणेच मेळघाट घाटातूनच जावी, अन्यत्र तिला वळवू नये अशा प्रकारचे निवेदन अमरावती जिल्हा युवक काँग्रेसतर्फे पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आलं। यापूर्वी या रेल्वेच्या ब्रॉडगेज लाईनचे कार्य पूर्ण झाले आहे, परंतु व्याघ्र प्रकल्प व वन विभागाच्या हद्दीतील काम मात्र अद्यापही बंद असून 7 ऑगस्ट रोजी नागपूर येथे वन्यजीव मंडळाची 15वी बैठक झाली। या बैठकीमध्ये व्याघ्र प्रकल्पामधून अकोला ते खंडवा रेल्वे लाईन न जाऊ देता ती नवीन मार्गाने बुलढाणा जिल्ह्यातून परावर्तित करावी असा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे धुळघाट रेल्वे परिसरातील 30 गावांमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत महाराष्ट्र सरकारसोबत आव्हान उभे केले। त्या अनुषंगाने धारणी जिल्हा युवक काँग्रेसने सुद्धा निर्णय घेऊन आदिवासी व इतर बांधवांच्या हिताचा निर्णय घेण्यासंदर्भात पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा अधिकारी शैलेश नवाल यांना अवगत केलं। त्यानुसार पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून ब्रॉडगेज लाईन ही मेळघाटातूनच जावी असा आग्रह धरला। त्यामुळे ही रेल्वे आता मेळघाटामधूनच जाईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, प्रदेश महासचिव सागर देशमुख, प्रदेश सचिव परीक्षित जगताप, प्रदेश सचिव प्रादुम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सागर कलाने, NSUIचे माजी जिल्हाध्यक्ष वैभव देशमुख, जिल्हा सचिव ऋग्वेद सरोदे, जिल्हा सचिव मुकेश ललवानी, बडनेरा विधानसभा अध्यक्ष योगेश बुंदेले, अमरावती विधानसभा उपाध्यक्ष गुड्डू हमीद, बडनेरा विधानसभा उपाध्यक्ष आशिष यादव, महासचिव किरण महल्ले, महासचिव तन्मय मोहोळ, सौरभ किरकटे आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।